नमस्कार. मी आज तुम्हाला अशा एका झाडाची माहिती सांगणार आहे की ती तुम्हाला माहीत असली पाहिजे. आणि हे झाड आपल्या दारापुढं पाहिजे, पण आता प्रत्येक जणाच्या दारापुढं हे झाड नसतं. काहींना जागा नसते, तर काही फ्लॅटमध्ये असतात, तर काही भाड्याच्या रूममध्ये असतात. म्हणून मग हे झाड आपल्याला दिसलं की आपण काय म्हणलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, हे आपल्याला मी आज सांगणार आहे. तर ज्यांच्या दारापुढे हे झाड आहे, तर त्यांच्या सुखाला तर पारावार नसते. पण आता ज्यांना नाहीच आहे, तर त्यांनी काय बोलायचं. आणि कुठेही दिसू द्या, तुम्हाला दिवसातून कितीही वेळा दिसू द्या, कुठेही दिसू द्या, काहीच अडचण नाही. आणि आपल्याकडे नसलं तरी काही अडचण नाही. आपल्याला आपलं मन समाधानी राहण्यासाठी आणि शांत राहण्यासाठी ह्या झाडाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. माहिती म्हणजे काय, तर फक्त आपल्या दारापुढे जर असेल तर त्यांचे तर काहीच अडचण नाही. पण आता आपल्याकडे नाही, तर त्यांच्यासाठी सांगते की हे झाड बघितलं तर फक्त 3 शब्द बोलायचे आणि बाकी काहीच नाही. तुमच्याकडे रोजचं कमवून खाण्याजोगं जरी असलं तरी तुमच्या मनाची शांती राहील. ह्या झाडाला फक्त हे 3 शब्द बोलायचे. तर ते 3 शब्द काय आहे, तर हे झाड बघितलं की म्हणायचं, मनातली मनात म्हणायचं. असं काहीच नाही का दर्शन घ्यायचं की मोठ्याने म्हणायचं, काहीच नाही. फक्त मनातली मनात म्हणायचं, सुख, शांती आणि समाधान, बस इतकंच. तुम्हाला याच्या पुढे काही बोलायचं नाही आणि काही करायचं पण नाही. तुम्ही बघा, म्हणजे महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, वर्षामध्ये तुमच्या मनाला शांती कशी मिळते आणि तुम्ही सुखी कसं होता आणि समाधानी कसं राहता. बस एवढीच माहिती आहे. अशोकाचं झाड तर प्रत्येकाला माहिती असतं आणि कुठे पण दिसतं, शाळेमध्ये दिसतं, कोणाच्या बंगल्यासमोर दिसतं, कुठे पण आपण गेलं तर हे झाड दिसतं. आणि ह्या झाडाचे फक्त हे मनातले मनात 3 शब्द बोलायचे, बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही. बघा तुम्ही काय फरक पडतो ते. बस.